नमस्कार मंडळी. ही तर आम्ही मिरच्यांचा मसाला करायचा होता म्हणून सगळ्यांना खरेदीला पाठवलं होतं की आपण कसं तयारी करतो मिरचीच्या मसाल्याची, मग त्याच्यासाठी काय करावं लागतं म्हणून पोरांना पाठवलं होतं. मज्जा तेवढीच आपले जरा एन्जॉय करून येतील, संध्याकाळचं त्यांना पण कंटाळा आला होता म्हणून. पण सॉरी म्हणायचं आहे मला की तुम्हाला सगळ्या मिरच्या चटणीचा रेसिपी मी कधीतरी शेअर करीन नक्की, कारण आमच्याकडे पाहुणे येणार होते त्यामुळं मधलं शूट झालंच नाही. आणि डायरेक्ट मसाला करून करून पोरांना कंटाळा आलेला. खरं तर हे सगळी धावपळीची कामं करून करून यात्रा त्याच्यातच कोणतरी पाहुणे येत असतात म्हणून तसाच दिला. आणि मधलं काही लाईट वगैरे गेलेली पावसामुळं, त्यामुळं मला ते शूट करणं झालंच नाही. मसाला वगैरे मापक किती प्रमाण घेतो हे ते. आणि त्याच्यात मग ते चटणी डंकात टाकली कुटायला, तिथं पण नंबर भरपूर होते, कारण उन्हाळा असल्यावर त्याला पण जास्त नंबर असतात. त्याच्यातून शेवाळ्या वगैरे पण करून घ्यायच्या होत्या. आणि मसाला तयार झाला, पण बसून बसून पोरांना कंटाळा आला होता म्हणून आम्ही गेलो कृष्णा कोयना संगमावर कराडला. आणि तिथे गेल्यावर असं वाटलं की अरे कशाला एवढ्या लांबवर पैसे घालवून आपल्याला गोव्याला वगैरे जायला पाहिजे, इतकं प्रसन्न वाटलं. आणि तिथं ह्यावेळेला बोटीची सोय झालेली होती आणि सूर्यास्त व्हायला आलेला. इतकं रम्य वातावरण, थंडगार, आजूबाजूला सगळीकडं पाणी, इतकं छान वाटलं की जणू काय आपण कुठल्या तरी चौपाटीलाच गेलं. आणि मग त्याच्यात इतकं असं वाटत होतं दिवस मावळूच नाही. आणि कसा वेळ गेला, अंधार पडला तेही आम्हाला कळलं नाही. पण छान मज्जा केली. एक छानपैकी पांढरा घोडा होता, जणू काय आपल्या स्वप्नातलाच तसा. सगळ्यांनी फोटो सेशन वगैरे केलं. घाटावर जाऊन भेळ खाल्ली. विरेनला काय काय खायचं होतं हे एवढा मोठा कापसाचा फुगा दाखवला, किती छान